लोकसभा 2024 एकूण जागा 543. केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा लागतो 272चा. तिसऱ्यांदा मोदी फॅक्टर सत्तेत आणण्यासाठी भाजपने साम दाम दंडभेदची रणनीती आखली आणि अब की बार 400 पारचा नारा दिला. मात्र बहुमतापर्यंत पोहोचणेही एकट्या भाजपला शक्य झाले नाही. दरम्यान काही राज्यात भाजपला थेट क्लीन स्वीप मिळाली आहे. पैकीच्या पैकी जागा आपल्या ताब्यात घेतल्यात. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात भाजपला हवी तशी कामगिरी करता आली नसली तरी देशातील एकूण 7 राज्यात भाजपने विरोधकांना 4ही मुंड्या चित केलंय. हिमाचल प्रदेशातील 4 लोकसभेच्या जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात होते. भाजपने 4ही जागांवर विजय मिळवलाय. अभिनेत्री कंगना रनौत हिनेही हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवलाय. अंदमान निकोबार लोकसभेत फक्त एकच जागा आहे आणि ही जागा देखील भाजपच्या विष्णू पाडाराय यांनी जिंकली आहे. दादरा नगर हवेलीत भाजपचे लालूभाई पटेल यांनी बाजी मारली आहे. दिल्ली लोकसभेतून आपच्या अरविंद केजरीवाल यांचा सुपडा साफ करण्याचा निर्णय भाजपने घेतलाय. यानुसार दिल्लीतील तब्बल 7 जागेवर भाजपच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झालाय. मध्य प्रदेश लोकसभेत तर भाजपने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. भाजपने मध्य प्रदेशातील सर्व 29 लोकसभा जागा जिंकून क्लीन स्वीप केलाय. विरोधक छावणीला एकही जागा मिळाली नाहीये. अरुणाचल प्रदेश लोकसभेत पूर्व आणि पश्चिम असा 2 लोकसभेचे मतदारसंघ येतात. यात भाजपचे किरेन रिजिजू आणि तापिर गाव यांनी दोन्ही जागा जिंकल्यात. भाजपने 5ही जागांवर विजयाची हॅट्रिक केली आहे. उत्तराखंडमध्ये डबल इंजिन सरकारला जनादेश मिळालाय. या होत्या भाजपने क्लीन स्वीप मिळालेल्या जागा. याबद्दलची अधिक डिटेल, सविस्तर माहिती तुम्ही mymahanagarlive.com या वेबसाईटवर सविस्तरपणेही वाचू शकतात.